नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। अमावस्या ही प्रत्येक महिन्यात येत असते, पण सोमवारी अमावस्या येण्याचा योग मात्र फार कमी वेळा येतो, म्हणून सोमवती अमावस्या खास आहे। सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे, त्यामुळे याला अधिक महत्त्व आहे। गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे। त्याचप्रमाणे भगवान शिव आणि पार्वती, त्याचप्रमाणे तुळशीची मनोभावे पूजा करावी। धार्मिक ग्रंथामध्ये सोमवती अमावस्या भाग्याची अमावस्या आहे असे म्हटले आहे। या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचे महात्म्य आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यास दारिद्र्य दूर होते। या दिवशी तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्यात। एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राचा अशुभ प्रभाव असल्यास गाईला हिरवा चारा, दही, पोळी आणि तांदूळ खाऊ घालावा। त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची छाया ग्रहण केल्यास किंवा प्रदक्षिणा घातल्यास समस्त पापांचा नाश होतो आणि कुंडलीत सर्व दोष दूर होतात। या उपायाने लक्ष्मीची प्राप्ती होते, तसेच दीर्घायुष्य लाभते। विवाहित महिलांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची विशेष पूजा करावी। दूध, जल, अक्षदा, चंदन अर्पण करावे। माने जर पत्नीने पतीसाठी या योगामध्ये मौन व्रत धारण केले तर त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते, पती पत्नीमधील प्रेम वाढते, घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते। सोमवती अमावस्येला मौन धारण केल्यास गाय दान केल्याचे पुण्य प्राप्त होते। सोमवती अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे तिला खूप महत्त्व आहे, म्हणून हे उपाय नक्की करून पहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।